जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी ललिता गोपाळ। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात चोऱ्यांचे सत्र वाढले असून काल शहापूर गावातील उभे असलेले JCB चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे। तर काल रात्री जामनेर शहरात एक ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। काही दिवसांपूर्वी सुप्रीम कंपनीतील पाईप चोरीची घटना उघडकीस येऊन सुद्धा चोरीचा तपास सक्षम अधिकाऱ्यांकडे नसल्याने हा तपास सुद्धा भरकटलेला आहे। सुप्रीम कंपनीतील पाईप चोरी मागे खूप मोठे रॅकेट असून सुद्धा पोलीस प्रशासन मात्र मुख्य सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे। एकूणच जामनेर तालुक्यात पोलीस प्रशासनाचा कारभार सुस्त झाला असून त्यामुळे चोरट्यांवर पोलिसांचा जरब राहिलेला नाही। जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित श्री आबाजी नाना पाटील अध्यापक विद्यालय DTED कॉलेजच्या भावी शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले असून DTEDच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्राध्यापक वृंदच नसल्याने हे DTED कॉलेज बंदावस्थेत आहे। येथील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रात असून त्यामुळेच या कर्मचाऱ्यांनी DTED कॉलेजकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे। प्रवेश घेतलेल्या भावी DTED शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता पाहता संस्थेने या समस्येवर उपाययोजना करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे। आबाजी नाना DTED कॉलेजमध्ये आपण आलेलो आहोत। आपण बघू शकतात की आबाजी नाना पाटील कॉलेजमध्ये गेल्या 6 महिन्यापासून शिक्षक देखील येत नाहीत आणि शिक्षक येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होताना आपल्याला दिसत आहे। आपण बघू शकतात की संपूर्ण वर्ग देखील खाली आहेत आणि विद्यार्थी कुठे येत नाहीयेत। गेल्या 6 महिन्यापासून शिक्षकांचे पगार देखील होत नाहीयेत, त्यामुळे शिक्षकांचे पगार होत नाहीये, त्यामुळे शिक्षक वृंद सुद्धा मुलांना शिकवण्यासाठी येत नाहीये, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होतंय। शैक्षणिक नुकसान म्हणजे आपण बघू शकतात की हा दुसरा वर्ग आहे आणि या वर्गात देखील शिक्षक नाही आहेत आणि संपूर्ण वर्ग हे देखील खाली आहेत। पुढच्या महिन्यात गेल्या 2-3 तारखेला DEDचे फॉर्म हे भरला जाणार आहेत आणि त्या फॉर्म भरण्यासाठी शिक्षकांची हजेरी ही महत्त्वाची आहे। त्यामुळे ती शिक्षक नसल्यामुळे मुलांचे फॉर्म भरणे देखील होणार नाही आहे, त्यामुळे मुलांचे मोठे नुकसान होताना आपल्याला दिसत आहे। त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये येऊन फायदा होत नाही आहे। आपण आज बघू शकतात की आपण प्रिन्सिपल ऑफिसमध्ये आलो आहोत आणि प्रिन्सिपल ऑफिसमध्ये गेल्या 6 महिन्यापासून प्रिन्सिपल येत नाही आहेत। म्हटलं जातं की प्रिन्सिपल यांनी राजीनामा घेतला आहे। तसेच आपण बघू शकतो प्रिन्सिपल ऑफिस देखील खाली आहे, संपूर्ण ऑफिसमध्ये धुळी पसरलेली आहे। कुठलाही कामाचा कुठलाही ठिकाणा या ऑफिसमध्ये राहिलेला नाही। विद्यार्थ्यांना इथे शिकवण्यासाठी शिक्षक नाही आहेत, तर त्यामुळे त्यांचं खूप मोठं नुकसान हे होत आहे। कॅमेरामॅन विकास इंगळेसह मी अनुराधा जोगी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। धुळे शहरात डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेर शहरातील निमा आणि भाजपा वैद्यकीय आघाडीच्या विद्यमाने संयुक्त मूक मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला आहे। डॉक्टर बांधवांचा मूक मोर्चाला नगर परिषद चौकापासून सुरुवात करण्यात येऊन तहसील कार्यालयावर हा मूक मोर्चा धडकला। या ठिकाणी जामनेर तहसीलदारांना डॉक्टर बांधवांच्या शिष्टमंडळांनी निवेदन सादर करून डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी केली। धुळे येथे झालेला डॉक्टरांवर जो हल्ला झालेला आहे त्याविषयी आज इथे निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की किती मोठ्या संख्येने डॉक्टर इथे जमलेले आहेत आणि या मोर्चाविषयी त्यांनी निषेध करण्यात आलेला आहे की डॉक्टरांवर असं कुठलाही कारवाई न होऊन डॉक्टरांवर अशा प्रकारची समस्या नाही होत। होळी रंगपंचमीचा सण म्हणजेच बंजारा समाज बांधवांचा उत्साहाचा सण जामनेर येथील श्री गुरुदेव सेवा आश्रमात या निमित्त एकदिवसीय रंगपंचमी महोत्सवाचे आयोजन येथील आश्रम प्रमुख श्यामसुंदर महाराज यांच्याकडून करण्यात आले होते। आश्रमात बंजारा समाज बांधवांसह बंजारा समाजातील पुरुष आणि स्त्रियांनी आपले पारंपरिक नृत्य या प्रसंगी सादर करून उत्सवात रंगत आणली। पाहूया एकदिवसीय रंगपंचमीचा हा विशेष कार्यक्रम।
या ठिकाणी महिलांनी एक लोकनृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे। त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी होळी हा सण किती उत्साहात साजरा करत आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। महिलांनी आता या ठिकाणी पारंपरिक नृत्य सादर केलेलं होतं, तर या महिलांकडूनच आपण जाणून घेऊया की हे नृत्य कशा पद्धतीने या ठिकाणी सादर करण्यात आलेलं होतं व यांच्या यामागील भावना काय होत्या तर ते आपल्याला सांगतील। ये हमार महिला मंडल शामकाबाई महिला मंडल तो हमें ये रो छंच डांस होळी रो तो होळी साजरा करता यहाँ जसो महाराजेर होता आयचा संतोष महाराजेर होता तो खुशी मनाया करता रमेन आयचा हमें ये गीत नाते रो बहुत आवश्यक का की होळी सणच आवडतं हमें ना की काय होळी कते ती आयचं कते ती निकळी जो हमें सारीच माहिती करता ह्या रमेन आयचा की सेवलाल महाराजचं सामकाई अडीचं जगदंबाई अडीचं व ते आपली होळी रचायचं कारण हमें साजर की तो सेवलाल महाराज की अपने बाने में बंजारा समाज में कि बात आपण बंजारा समाजेर जसो आपण बानो पेरो आपणे होळीचं नी तो આપણે જૂની રૂઢી છે તો વતી ગાના ગીત આપણે નીકળે છે તો ઓને પરચાય કરો કતી બી જાઓ હોળી નાન છે તમે એના તો સાદર કરો અને હોળી રમતાણી તમ તમાર દસો માર્ગે નાવ આચો બોલો આચો વાગો સારી હે हानूच आम्हाला होळी। जय सेवालाल। तर यांनी अगदी छानपैकी त्यांची माहिती सांगितलेली आहे की हे नृत्य पूर्वीपासूनच होत आहे, याला साधू संतांचं त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे। आम्ही बुलढाणा जिल्ह्याचे परंपरा आमचे बंजारा समाजचे म्हणजे आमची लईच म्हणजे शिमगाला लईच हे मानतो आम्ही आणि त्याचे गाणे हे लईच आम्हाला गोडी आहे म्हणून आम्ही जामनेराला आलो आणि जामनेरा तालुक्याला आणि हे खेळ आम्ही दाखवून दिलो की बा आमचे बंजारा समाजाचा असा नियम आहे आणि हेच बाणा फिरून आम्ही दाखवू शकतो आणि म्हणू शकतो हे आमच्या परंपरांचं हे रीत आहे आमची।
सेवा आश्रम या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी पारंपरिक होळी हा सण साजरा होत आहे। तर या ठिकाणी ह्या ज्या महिला जमा झालेल्या आहे, ह्या महिला पारंपरिक असं यांचं नृत्य व गाणं म्हणून या ठिकाणी होळी हा सण साजरा करत आहे। तर या संदर्भातली माहिती आपण या आश्रमाचे गुरुदेव श्याम महाराज यांच्याकडून आपण जाणून घेऊया। जय श्री कृष्ण, जय गुरुदेव। आज रंगपंचमी के महोत्सव पर अपने श्री गुरुदेव सेवा आश्रम में प्रति वर्ष के अनुसार इस वर्ष भी एक छोटे रूप में क्यों न हो, लेकिन एक सांस्कृतिक होली महोत्सव का एक आयोजन हुआ करता है। और इस आयोजन में हर गांव से, हर तांडे से इस आश्रम में आकर मनसोक्त होली खेलकर इस होली का आनंद उत्सव लेते हैं। आइए हम भी इस होली महोत्सव में आकर इन माताओं का उत्सव में अपन भी उत्सव मनाएं। इन्हीं के साथ आप सभी को होली की बहुत बहुत शुभकामनाएं। तर आपल्याला महाराजांनी सांगितलं की या ठिकाणी एक पारंपरिक होळी या ठिकाणी साजरी केली जाते। एजाज खान सोह मी किरण सोनवणे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।